स्नेहालयाच्या बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या चाइल्ड लाईफ उपक्रमाने 13व्या वर्धापन दिनानिमित्त जागर उपक्रम सुरू केलाय। त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी हे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। स्नेहालयाच्या बालहक्कांसाठी काम करणाऱ्या चाइल्ड लाईन उपक्रमानं 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जागर उपक्रमात पुढाकार घेतलाय। 13 वर्षांच्या अहमदनगर चाइल्ड लाईनच्या कार्यामुळेच अहमदनगर जिल्हा बाललैंगिक शोषणातून पूर्णपणे मुक्त झालेला देशातील पहिला जिल्हा ठरलाय। अहमदनगर चाइल्ड लाईन ही संस्था प्रत्येक काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षा, निवारा आणि न्याय देऊन बालप्रिय राष्ट्र निर्माण करण्यास कटिबद्ध आहे। 13 वर्षांच्या कालावधीत अहमदनगर चाइल्ड लाईननं 7964 बालकांना मदत केली आहे। अहमदनगर चाइल्ड लाईनचे कार्यकर्ते निस्वार्थ आणि निर्भीडपणे 24 तास कार्य करतात। मागील 27 वर्षांपासून वंचित बालकांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कांसाठी स्नेहालय संचालित चाइल्ड लाईन प्रकल्प लढा देत आहे आणि रचनात्मक कार्य करत आहे। मुलींच्या शिक्षणाधिकारांसाठी एक व्यापक आणि पथदर्शी प्रबोधन अभियान अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात स्नेहालयानं पुढाकार घेतलाय। जागर मुलींच्या शिक्षणाचा आदर्श मरणाचा आपल्या अहमदनगर शहरामध्ये विशेष करून शाळापासून वंचित बालकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक स्नेहालय चाइल्ड लाईन परिवाराचा एक छोटासा उपक्रम। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये साधारणतः 25,000पेक्षा जास्त मुली आणि मुलं या शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकली गेलेली आहेत। आणि जर असंच संपूर्ण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ही संख्या लाखो लोकांपर्यंत पोहोचते। आणि जर भारताला महासत्ता व्हायचं असेल तर आपल्याला शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणं ही काळाची गरज पडलेली आहे। तर मित्रांनो, या उपक्रमाला धरून आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा एक जागर सर्व दलित वस्त्या, मुस्लिम वस्त्या, झोपडपट्ट्या आणि विशेष करून रेड लाईट एरियामध्ये आपण पोहोचवण्याचा या ठिकाणी चाइल्ड लाईनच्या वर्धापन दिनानिमित्त आपण हा एक मानस केलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की चाइल्ड लाईन हा वंचित घटकांबरोबर विशेष करून ज्या मुलांवरती अन्याय अत्याचार होतात तर त्यांच्यासाठी एक काळजी आणि संरक्षणाचं काम या ठिकाणी चाइल्ड लाईन करत असतं। मागच्या 13 वर्षामध्ये साधारणतः 7914 केसेस आम्हाला या माध्यमातून आम्ही सोडवलेला आहे। आणि हा या 13व्या वर्धापनादिनानिमित्त आम्ही एक सगळ्यांनी एकत्र येऊन हा एक केलेला जागर आहे का यावर्षी आम्ही या सगळ्या नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांपर्यंत पोहोचून हा जागर आपण या वंचित घटकातील मुलांपर्यंत पोहोचवणार आहोत। विविध समविचारी नागरिक संस्था आणि संघटना यांना सोबत घेऊन मुलींच्या शिक्षणाचा हा जागर आयोजित करण्यात आलाय। नगर जिल्ह्यामध्ये आपण एक मोठ्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आपण एक स्पर्धा आयोजित करतो आहोत। तर त्याच्यामध्ये आपण घोषवाक्य, पोस्टर आणि काव्य स्पर्धा असणार आहे। तर त्याच्यासुद्धा आपण कार्यक्रमामध्ये सहभागी करणार आहोत। 15 जूनला या कार्यक्रमाचा समारोप आपल्या स्नेहालय पुनर्वसन संकुलात होणार आहे आणि त्याची सुरुवात ही आपली 13 तारखेला होणार आहे। तर मला अहमदनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो की आपण सुद्धा या जागरमध्ये सहभागी व्हावं आणि खऱ्या अर्थाने या वंचित, दुर्लक्षित मुलींपर्यंत आपण पोहोचून त्यांना खऱ्या अर्थाने या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम आपल्या या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो।